हे भगवंता हा 80-80चा रिझल्ट घे असं तुम्ही म्हणू शकता का? जर तुम्हाला विद्यार्थी व्हायचा असेल तर सुखार्थी नाही होता ना, हा. आणि सुखार्थी व्हायचं असेल तर विद्यार्थी नाही विद्यार्थी होता. राहणारच नाही. तर पहिली पायरी चुकली तर तुमचं शेवटचं उत्तर चुकीचंच येणार आहे, गॅरंटी. व्हॅलेंटाईन डेला आता जर झाला, एखाद्याला फुल द्यायचं असेल मुलीला, तर तो फ्रेश फुल देईल ना, चांगलं फुल तर विद्यार्थ्यांसाठी ABCD करायच्या 5 गोष्टी, टाळायच्या 8 गोष्टी. तर कदाचित तो पळवाट शोधतोय आणि भक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो गोळी मारतोय. हरे कृष्णा. हरिबोल मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत. माहितीये, एक युक्रेनचा 16 वर्षाचा मुलगा अमेरिकेमध्ये जातो त्याच्या आईसोबत आणि तिथे काही वर्ष काबाड कष्ट करतो, कम्प्युटर कोडिंग शिकतो आणि नंतर एक ऍप बनवतो. ते ऍप जगातला प्रत्येक जण आता वापरतोय, ते म्हणजे व्हॉट्सअप. तर या कथेचं औचित्य काय? तर अशा खूप साऱ्या अर्वाचीन आणि खूप साऱ्या प्राचीन गोष्टींना एकमेकांमध्ये गुंफून त्याचे सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचविणारे श्रीमान कृष्णधन प्रभू, जे इस्कॉन नाशिकचे प्रेसिडेंट आहेत, आपल्या हरिबोल मराठीसाठी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. प्रभूजी, तुमचं स्वागत. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. प्रभूजी, तुमची ही जी कथा, जी गेट सेट गो या पुस्तकामध्ये मी वाचली, ज्यामध्ये तुम्ही जॅन कॉम, जे व्हॉट्सअपचे प्रणेता आहेत, त्यांची कथा सांगितली आणि त्या कथेतून आजच्या युवकाला कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये केंद्रित होऊन यश प्राप्त करावं हे शिकवलं. या पुस्तकामागचं उद्देश काय? सर्वप्रथम हे जे पुस्तक आहे गेट सेट गो, ज्याच्यामधली स्टोरी तुम्ही जैन कॉमची सांगितली, या पुस्तकाचा उद्देश प्रमुखरित्या असा आहे की विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. मार्गदर्शन हा शब्द अतिशय सुंदर आहे. आपण मार्गाने चाललेलो आहोत आणि जर तिथे अंधार असेल तर आपण पडू शकतो किंवा आपल्याला कुठे जायचं ते कळणार नाही. त्यामुळे जेव्हा तिथे प्रकाश असेल तर आपण व्यवस्थित जाऊ शकतो. तर मार्गदर्शक हा अशा प्रकारे असतो की तो आपल्याला प्रत्येक वेळीच प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला मार्ग दाखवत असतो. तर हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग त्यांना शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, त्यांना स्वतःचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, त्यांना चांगला अभ्यास करायला शिकायचा असेल किंवा त्यांना आध्यात्मिक उन्नती करायची असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना ते पुढे जाण्यासाठी मदत करतं. हा या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की ही स्टोरी तुम्हाला आवडली कदाचित, तशा खूप साऱ्या स्टोरीज आपल्या, जसं तुम्ही अर्वाचीन आणि प्राचीन म्हटले, तशा खूप साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण चांगली चांगली आणि सोपी सोपी जे मुद्दे आहेत, जे आपल्याकडनं असेच हातातनं निसटून जातात, त्यांना पकडून त्यांच्यासमोर प्रस्तुतीकरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. खूप छान प्रभूजी. ऍक्च्युली तसं पाहिलं ना तर आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा फेसबुक युनिव्हर्सिटी, सोशल मीडियावरचं नॉलेज, एवढंच काय, AI मध्ये एका छोट्या क्लिकवर मला पाहिजे तशी स्टोरी मिळते. तर हे सगळं असं इन्फॉर्मेशन 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 असताना सुद्धा आपल्या वैदिक किंवा प्राचीन काळातील ज्या कथा आहेत त्यांची आवश्यकता का? आज आपल्याकडे AI आहे, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्या काळात देखील AI होतं, त्याला मी म्हणतो ॲक्च्युअल इंटेलिजन्स. दॅट्स ग्रेट. तर ते जे वास्तविक आपला जो बोधांक आहे तो वाढवण्यासाठी, तसं पाहिलं तर आपल्याला कथांच्याद्वारे प्रेरणा दिली जाते. आज आपल्याला एका क्लिकवर वेगवेगळ्या स्टोरीज मिळतील. इन्फॉर्मेशन आहे, परंतु ट्रान्सफॉर्मेशन किती होतंय त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर अशा काही गोष्टी ज्याच्याद्वारे आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आणि न केवळ ट्रान्सफॉर्मेशन हा एक प्रवास आहे, आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला खूप सारी साधनं लागतात. म्हणजे मी जर प्रवास करत असेल तर मला बॅग लागेल, मला गाडी लागेल, साधन लागेल, ज्याच्याद्वारे मी प्रवास करेल. माझ्याकडे फक्त इन्फॉर्मेशन असेल तर मी पोहोचू शकणार नाही तिथपर्यंत. मला जिथं गंतव्यस्थान आहे तिथे मला कसं जायचं माहिती आहे, पण जर मी जाण्यासाठी पाऊल उचलत नाही तर त्याचा फायदा नाही. तर ह्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा ह्या कथांच्या माध्यमातून जे आहे, जी तुम्हाला माहिती मिळालेली आहे, ती तुम्ही वास्तविक जीवनामध्ये कशा प्रकारे ती लागू करू शकतात याची माहिती दिलेली आहे. त्यामुळेच एक खूप सुंदर अजून एक पुस्तक आहे, 4 डिसिप्लिन्स ऑफ एक्झिक्युशन म्हणून, की तुम्हाला माहिती खूप आहे पण तुम्ही एक्झिक्यूट किती करतायत. आणि माहिती सर्वांना सर्व आहे, म्हणजे क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती, मी अभ्यास केला तर मी टॉप करणार आहे, पण मग टॉप किती जण करतात? एखाद दोन जण असतो की क्लासमध्ये टॉपर तर 1-2 जण येतात. मग हा अंतर कशात आहे? तर अंतर एक्झिक्युशन मध्ये आहे, आणि आम्ही त्यांना एक्झिक्युशन मध्ये मार्गदर्शन करतोय, कारण इन्फॉर्मेशन तर सगळीकडे आहे.
बिलकुल. इम्प्लिमेंटेशन इज द की. येस. कारण कुठली गोष्ट इम्प्लिमेंट नाहीच झाली तर नुसतं ज्ञान हे डोक्यातच राहील, मग बरोबर. आपल्या कृतीमध्ये येणार नाही. राईट. डेफिनेटली. जसं अर्जुनाचं उदाहरण येतं, त्यांनी द्रोणाचार्याकडून शिकलेली प्रत्येक गोष्ट अभ्यासातून त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आणली. ऍक्च्युली आता जर बघितलं ना, आधीचा वेळ थोडासा वेगळा होता. मी तर याला प्री कोविड आणि पोस्ट कोविड नेहमी म्हणतो, की पूर्वी मुलांचा अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोनच नव्हता किंवा बिलकुल कल नव्हता. पण आता जर बघितलं तर थोडासा अध्यात्माकडे युवक वळतोय, युवा वर्ग वळतोय असं आपल्याला जाणवतं है ना. त्यासाठी बऱ्याच जणांचे वेगवेगळे कारण पण असतात. जोकिंगली आपण म्हणतो की एक मुलगा मंदिरामध्ये का जातो, कारण त्याला तिथे ज्योती मिळते, आरती मिळते, पूजा मिळते. तो आराधना. अभिषेक किती करतो हे मात्र आपण सांगू शकत नाही. तो मुलं अध्यात्माकडे वळतायत, पण फक्त एक आकर्षण स्पिरिच्युअलिटीचं, एक स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट सारखं असणं आणि खरोखर अध्यात्माला आपल्या आतमध्ये रुजवणं, याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही म्हणताय ते खरोखर सत्य आहे. लोक काळ जसं डिफाईन करायचे, येशूस ख्राइस्ट यांच्यानुसार काळ डिफाईन केला जायचा, BC आणि AD. तसं आता आम्ही त्याला म्हणतो PC, प्री कोविड. तर खरोखर मुलांचं आजकाल जे आहे ते आकर्षण आध्यात्मिकतेकडे वाढलेलं आहे. त्याला काही कारणही असतील आणि बऱ्याचशा विद्वानांनी त्याची कारण मीमांसा देखील केली आहे. आणि खास करून त्याही नंतर रामलल्लाचं मंदिर बनल्यानंतर आज आध्यात्मिक कल लोकांचा वाढला आहे आणि आपल्या महोत्सवांकडे कल वाढलेला आहे. आजचा जेन झी आणि जेन झीने जे आहे ते सगळ्यात जास्ती नुकसान कोणाचं केलं आहे, तर त्यांनी अल्कोहोल कंपनीचं सगळ्यात मोठं नुकसान केलं आहे. कारण ते आता ड्रिंक घेत नाहीत. ते आता मंदिरात जातात आणि मंदिरातल्या होळी खेळतात, मंदिरामध्ये अभिषेक दर्शन करतात. अशा प्रकारे ही जेन झी म्हटली जाते. तर नक्कीच काहीतरी लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होत आहेत आणि आध्यात्मिकतेचा लोक स्वीकार करत आहेत. पण जसं तुम्ही म्हणतात की ते बाह्य बाह्य आकर्षण आहे की त्यांनी कितपर्यंत मनामध्ये रुजवलेलं आहे, ठीक आहे. कमीत कमी आम्ही म्हणतो की बाह्य आकर्षण ही एक सुरुवात आहे. जर मंदिरामध्ये येत असेल कोणी, मंदिरामध्ये दर्शन घेत असेल, तर मंदिरामध्ये जसं तुम्ही म्हणे बाकी सगळ्या गोष्टी मिळतात, तसं शांती पण मंदिरातच मिळते. प्रसन्नता, चित्तशुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी मंदिरांमध्ये मिळतात. मग जसे जसे ते मंदिरामध्ये येतील तसतसं मंदिरामध्ये तर मंदिराचे भगवंतांचे भक्त राहत असतात. ते भक्तांशी संपर्क करणार आणि भक्तांशी संपर्क केल्यानंतर त्यांना तत्वज्ञान मिळणार. आणि मग लोक प्रश्न विचारतात की तुम्ही अशा प्रकारे प्रणाम का करतात भगवंतांना, किंवा मग हे काय आहे. तर त्यांची गीतेमध्ये जसं कृष्ण सांगतात की 4 प्रकारचे लोक जे शरणागत होता, अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तर ह्या मुलांमध्ये थोडी जिज्ञासा पण दिसते ओके. की हे का आहे, हे असं का आहे, तुम्ही असे वस्त्र का घालतात, असं तिलक का लावतात. आणि त्याच्यावर आम्ही एक एक व्हिडिओ बनवला, नुसता असा दंडवत का करायचा किंवा असं तिलक का लावायचा, त्याला लाखो लोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यावरून आपण समजू शकतो की लोकांची ही जिज्ञासा आहे. आणि आध्यात्मिक जे मंदिरं आहेत ते तत्वज्ञानावर आधारित आहे. प्रभुपाद सांगायचे फिलॉसॉफी ॲज वेल ॲज रिलिजन. तर तत्वज्ञान असल्यामुळे जेव्हा त्यांना त्याच्या मागचं तत्वज्ञान मिळेल, त्याच्या मागची वैज्ञानिकता कळेल, तर मग ते त्याचा नक्कीच स्वीकार करतात. आणि हळूहळू आपल्याला हेही दिसेल की ते आता आता जे आपल्याला वरकारणी आकर्षण दिसतंय मंदिरामध्ये येण्याचं, हळूहळू हेही दिसतंय की कमिटेड लोकांची संख्या देखील हळूहळू वाढतीये. लोक स्वीकार करतायत, कारण की ही वैज्ञानिक परंपरा आहे एक दृष्टिकोनाने पाहिलं तर. खूप छान रोजी. आणि बऱ्याचदा ना, जसं की इथे इस्कॉनचं सेंटर आहे, नाशिकला इस्कॉनचं मंदिर आहे. नाशिकच्या इस्कॉन मंदिरमध्ये आल्यानंतर जो नोटीस बोर्ड आहे त्याच्यावर युवकांसाठीचे हे प्रोग्राम्स, मुलींसाठीचे हे प्रोग्राम्स, असं वाटतं की हे मंदिर नाही, हे एक युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज. कॉलेज आहे. जसं प्रभुपाद म्हणायचे की टेम्पल इज नॉट अ कोकोनट ब्रेकिंग अँड बेल रिंगिंग सेंटर. म्हणजे जाऊन फक्त नारळ फोडायचा आणि घंटी वाजवायची एवढंच मंदिराचं कार्य नाही आहे. खरोखर ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्याचं कार्य मंदिरातून होतं. आणि यामध्ये तुमच्यासारखे भक्त जे जे गेट सेट गो हे तुमचं पुस्तक, आणि लॉन्च युअर लाईफ टू द नेक्स्ट लेवल हे एक पुस्तक. रोजी हे थोडंसं सामान्य जनांना डायजेस्ट करायला अवघड जातं की एक भगवा वस्त्र घातलेला साधू एवढं इन्फॉर्मेशननी भरलेलं ज्ञान अशा पुस्तकांमधून देतो. याच्या मागची प्रेरणा काय? याच्या मागची प्रेरणा तर बेसिकली जसं तुम्ही म्हटलं, भगवे वस्त्र धारण केलेला आहे एखादा व्यक्ती. आपल्या वैदिक सभ्यतेमध्ये अग्नी जो असतो तो प्रज्वलित होतो तेव्हा त्याचा रंग देखील केशरीच असतो. आणि जेव्हा व्यक्तीचं दहन केलं जातं तेव्हा त्याच्या चितेतनं येणारा कलर देखील
केशरीच असतो. केशरीच असतो. तर त्या प्रकारे हा भगवा वस्त्र हे सूचक आहे की तो व्यक्ती समाजासाठी नाही आता, तो गेलेला आहे. म्हणजे त्यांनी समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे, एक दृष्टिकोनातनं पाहिलं तर. मग समाजासाठी काय करता येईल हा त्यांचं नेहमी चिंतन असतं. मग ते कुठलेही साधू संत असतो, ते फिरतात देखील याच कारणासाठी की मी कोणाला तरी भेटेल आणि तिथे त्यांना काही मार्गदर्शन देईल. तर त्या प्रकारे आज जे आहे ते, आज मी आहे उद्या मी नाही आहे या जगामध्ये, परंतु मी जर नसेल तरी पण मी पुस्तक रूपातनं राहू शकतो. माझे जे तत्वज्ञान आहे, मला जे लोकांना सांगायचं आहे, जर मी पुस्तकाच्या माध्यमातून दिलं तर मी जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो कदाचित. आणि ही सर्वांसाठी लागू होतं. शिल प्रभुपाद म्हणायचे, आय एम लिव्हिंग इन माय बुक्स, मी माझ्या Yes. पुस्तकांमध्ये आहे. तर त्यामुळे पुस्तकं हे कुठल्या एका जनरेशनसाठी नसतात, पुस्तकं ही येणाऱ्या पुढच्या सर्व पिढ्यांसाठी असतात. तर त्यामुळं प्रेरणा हीच की आपल्याला लोकांना काहीतरी द्यायचं आहे, शेअर करायचं आहे. तर मग कोणी इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करतो, कोणी लिखाणाची शैली त्याला येत असेल तर तो पुस्तकाच्या माध्यमातून शेअर करतो. तर उद्देश हाच आहे, प्रेरणा हीच आहे की आपल्याला दुसऱ्यांच्या सेवेसाठी, दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपल्याला काय काय करता येईल तेवढी आपण मदत करावी. डेफिनेटली. स्वतः इंजिनियर असून भक्तीची एवढी सुंदर सांगड घालून समाजासाठी काहीतरी द्यायचं या भावनेतून तुम्ही करतात. खरोखरच प्रोजी खूप सराहनीय कार्य आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे प्रभुपादांचे गुरु आहेत, ते सुद्धा म्हणायचे की जर गरज पडली तर मंदिरचं मार्बल विकून टाका, पण पुस्तकं छापा, कारण पुस्तकाच्या माध्यमातूनच हे ज्ञान क्रांती होऊ शकते, आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. बऱ्याचदा काय होतं प्रोजी, कुणी भक्तीमध्ये आकर्षित झाला, खास करून विद्यार्थी वर्ग भक्तीमध्ये आकर्षित झाला ना, की त्याच्यामध्ये एवढा उत्साह असतो भक्ती करण्याचा. मग त्या उत्साहाच्या भरामध्ये त्याच्यासाठी जे आवश्यक कार्य आहेत, फॉर एक्झाम्पल खूप चांगला अभ्यास करणे, तो अभ्यास करून पुढे छान करिअर घडवणे, याच्याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला लागतं. तर अशा स्थितीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? दुर्लक्ष व्हायला लागतं असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की दुर्लक्ष होऊ शकतं. जर एखाद्या व्यक्तीला भक्ती काय आहे हे जेव्हा समजेल, बऱ्याचदा लोकांची एक काय म्हणतो ना आपण गैरसमज असतो, भक्ती करणं म्हणजे सर्व सोडून देणं, हे सोड ते सोड ते सोड, छोडो घरदार चलो हरिद्वार. चलो हरिद्वार. तर जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये पण सेमिनार घेतो तेव्हा पण त्या लोकांची अशी मनामध्ये थोडीशी साशंकता दिसते आपल्याला. पण मी त्यांना सर्वात पहिले उदाहरण देतो, अर्जुनाने भगवद्गीता ऐकल्यानंतर तो हिमालयामध्ये नाही गेला. अर्जुनाने युद्ध केलं आणि केवळ युद्ध नाही केलं तर अर्जुन जिंकला देखील ते युद्ध. तर त्यामुळं गीतेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठे ना कुठे भगवंत आपल्या कर्तव्य कर्मांबद्दल बोलतायत की अर्जुन तू क्षत्रिय आहे आणि तुला तुझा क्षत्र धर्म निभवायचा आहे. तर त्यामुळे जर एखादा विद्यार्थी असेल तर मी त्यांना म्हणतो, तुमचा विद्यार्थी धर्म आहे तो की तुम्ही अभ्यास करणे, ज्ञान आत्मसात करणे आणि त्या ज्ञानाचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करणे, हा विद्यार्थ्याचा धर्म आहे. तर जेव्हा आपण आपला धर्म चांगल्या प्रकारे पालन करतो, हा भगवंतांच्या भक्तीचा काही अंग नाहीये का? डेफिनेटली आहेच. तर त्यामुळे एखादा जर भगवंतांची भक्ती करत असेल आणि स्वतःला म्हणत असेल की मी आता हे सोडतोय, मी हे करत नाही, मी ते करत नाही, तर कदाचित तो पळवाट शोधतोय आणि भक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो गोळी मारतोय. आपला कमीपणा लपवण्यासाठी. हा, किंवा मग तो त्या नावाखाली आळशी होतोय. किंवा गीतेमध्ये देखील कृष्णाने कुठेच आळसाला जे आहे ते श्रेष्ठ मानलं नाहीये. आम्ही शाळेमध्ये जायचो तेव्हा बोर्डवर सुविचार लिहिला असायचा, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तर कृष्णाने देखील अर्जुनाला सांगितलं, हा आळस त्याग आणि उठ युद्ध कर. तर त्यामुळं हे जे अपरिपक्व धारणाचे लोक असतील, सुरुवातीला जे उत्साहाने भक्तीमध्ये त्यांना प्रगती करायची असं वाटत असेल, पण भक्ती हा मार्ग कधीही तुम्हाला तुमच्या कर्तव्य, तुमच्या जबाबदारी यांना सोडून पुढे जा असं कधीच म्हणत नाही. त्यामुळं हे जे विद्यार्थी आहेत की जे म्हणतात की आता आम्हाला अभ्यास करायची काय आवश्यकता, मी तर त्यांना उलटा असं म्हणेल की कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, यत करोशी यदश्नासी यत जुहोसी ददासी यत यत तपस्सी कौंतेय तत् करुषो मद अर्पण, मला अर्पण करा. आणि विद्यार्थ्याला मी म्हणतो की तुम्ही रिझल्ट भगवंतांना अर्पण करा. रिझल्ट तुम्ही असा, हे भगवंता हा 80-80चा रिझल्ट घे असं तुम्ही म्हणू शकता. व्हॅलेंटाईन डेला आता जर झाला, एखाद्याला फुल द्यायचं असेल मुलीला, तर तो फ्रेश फुल देईल ना, चांगलं फुल देईल. आणि फुलांचे भाव पण खूप वाढलेला असतं त्या काळात, आणि की चांगलं फुल त्याला द्यायचं. त्यामुळे मी काहीतरी चांगलं देईल भगवंतांना. मग त्यांनी चांगला अभ्यास करून जर चांगला रिझल्ट दिला, एटीकेटीचा किंवा फेलचा रिझल्ट का द्यावा भगवंताला? का द्यावा भगवंतांनी? माझे भगवंतांनी मी त्यांच्यासाठी काहीतरी करतोय. तर ह्या दृष्टिकोनातनं जर त्यांनी केलं तर त्यांना कदाचित नक्की चांगल्या प्रकारे भगवंत प्रसन्न होऊ शकतात त्यांच्या कार्याने, न की त्यांच्या प्रकारच्या आशा. आणि कृष्ण गीतेमध्ये हे देखील सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये की यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः,
की जो श्रेष्ठ व्यक्ती करतो त्याचे बाकी लोक पालन करतात. मग हा जर अशा प्रकारे म्हणत असेल मी भक्ती करतोय आणि म्हणून मी या सगळ्या जबाबदाऱ्यांना सोडतोय, तर ते उदाहरण तो दुसऱ्यांसाठी स्थापित करतोय, जे की चुकीचं आहे. चुकीचं उदाहरण. आणि कृष्ण म्हणतात, भाई तू असेल सोडण्यासाठी योग्य जरी असशील तरी पण तू सोडायचं नाही, कारण दुसऱ्यांसाठी लोकसंग्रह मे वार्थम. कृष्ण सांगतात लोकसंग्रह हा अतिशय महत्वाचा आहे, की दुसऱ्यांसाठी मला हे करायचंय. आणि मग कृष्ण उदाहरण देतात, अस्तित्व जनकादय इत्यादी इत्यादी. त्यांनी लोकसंग्रह केला दुसऱ्यांसाठी उदाहरण स्थापित करण्यासाठी, म्हणून त्यांनी कार्य केलं. तर त्या प्रकारे हे जे विद्यार्थी यांना मी हेच सांगू शकतो, एक तर त्यांनी स्वतःचं कर्तव्य करायचंय म्हणून करायचंय, दुसरं मला तो परिणाम जो काय मिळणारा रिझल्ट जो मला कृष्णांना अर्पण करायचा आहे, आणि तिसरं ह्याच्याद्वारे जर दुसऱ्यांनी काहीतरी उदाहरण घेतलं माझ्याकडनं की हा भक्ती करतो आणि याला एवढे चांगलं मार्क्स मिळत आहेत, आम्ही का नाही करावी, तर तो लोकसंग्रह देखील त्यातनं होऊ शकतो. अशा प्रकारे तिहेरी फायदा त्यामधनं होऊ शकतो जर त्यांनी चांगले आपल्या जबाबदारी पार पाडली तर, असं मला वाटतं. खूप छान प्रभूजी. म्हणजे डेफिनेटली माझा रिझल्ट, माझी गुणवत्ता किंवा माझा यश हे कृष्णाच्या सेवेसाठी किती मोठं इन्स्ट्रुमेंट बनू शकतं, एक प्रचाराचं खूप मोठं साधन बनू शकतं. खूप छान प्रभूजी. असं खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही प्रचार करता, असा काही रोमांचक अनुभव आहेत की प्रचार करायला गेलो आणि तिथून काहीतरी खूप रोमांचित अनुभव मिळाला? रोमांचक अनुभव म्हणजे एकदा काय झालं, एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि ढसाढसा रडू लागला. खूप रडतोय खूप रडतोय. मला तिथनं जायचं होतं ऍक्च्युली दुसऱ्या प्रोग्रामसाठी, पण आता कोणी रडतंय तुमच्याकडे येऊन तर तुम्ही सोडू शकत नाही. तर मग मी थांबलो थोडा वेळ, त्याचं रडणं पूर्ण होऊ दिलं आणि त्याला म्हटलं, मग शेवटी तो बोलायला लागला. त्याला म्हटलं काय रे बाबा, काय झालं तुला, का रडतोय तू? तर तो म्हणाला की माझं हार्ट ब्रेक झालंय. जे खूप कॉमन आहे आजकाल. तो इतका रडत होता, आपण म्हणतो ना ओक्साबोक्षी, अशा प्रकारचा रडत होता. त्याला मी सांगितलं, बाबा तू का हे करतोय, मी लग्नाच्या विरोधात नाहीये. आपल्या वैदिक सभ्यतेमध्ये विवाह हा एक संस्कार सांगितला आहे, विवाह संस्कार. आणि विवाह संस्कार करून तुम्ही गृहस्थाश्रममध्ये प्रवेश करू शकतात, पण विद्यार्थीसाठी काही गोष्टी करायला सांगितल्या पाहिजे आणि काही नाही केल्या पाहिजे हे देखील सांगितलं आहे. काय करावं, जसे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही सांगता व्यक्तीला तुला काय करायचंय, तुला काय नाही करायचंय. त्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी सांगितलंय पथ्य आणि अपथ्य, ते सांगितलं जातं. तर त्या प्रकारे विद्यार्थ्यामध्ये ज्ञानाची तृष्णा असायला पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची तयारी असायला पाहिजे, हे त्यांनी केलं पाहिजे सांगितलं आहे. आणि काही गोष्टी वर्जित देखील सांगितल्या आहे. तरी डिस्ट्रॅक्शन वर्जित आहे विद्यार्थ्यासाठी. कामम क्रोधम तथा लोभम स्वाद शृंगार कौतुकम अतिनिद्रा अतिसेवाच्या विद्यार्थी ही अष्टवर्जेत. ह्या 8 गोष्टी वर्जित केल्या. त्यातलं पहिलं सांगितलं त्यांनी कामम, शृंगार, स्वतःला खूप सजवणं, म्हणजे कॉलेजला जातोय की फॅशन शोला चाललोय असं नको वाटायला. तर त्याला सांगितलं की हे तुझं वय नाही आता, तू डिस्ट्रॅक्ट होऊ नको, कारण की जर तू फोकस असशील, आणि फोकस हे सूत्र गीतेमध्ये सांगितलं, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. तर तो फोकस जीवनामध्ये आवश्यक असायला पाहिजे असेल तर आपण जितकी प्रलोभनं आहे, जितके डिस्ट्रॅक्शन आहे, त्यापासून आपण वाचलं पाहिजे स्वतःला. तर ही एक मला घटना, जेव्हा तुम्ही विचारता काहीतरी रोमांचक, तर अशा प्रकारे डिस्ट्रॅक्शनला बळी पडलेला हा ऋषिकेश आणि त्याचं जे ओक्साबोक्षी रडणं, तर ते मला जे आहे ते असं वाटलं की आता मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मग नेहमी त्याचंच उदाहरण देतो की बघा तुम्ही स्वतःला सांभाळा, अभ्यास करा, जेव्हा वेळ येईल तेव्हा वेळेवर त्या गोष्टी करता येतात आपल्याला. खूप छान प्रभूजी. तुम्ही जे 8 गोष्टी सांगितल्या विद्यार्थ्यांनी यापासून दूर राहिलं पाहिजे, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काम. पण आज वातावरण असं आहे की मुलांना मुलीकडे, मुलींना मुलांकडे आकर्षित होण्यासाठी सगळ्या फॅसिलिटीज आहेत. तर अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या आपल्या फोकसवर कसं राहावं यासाठी तुम्ही काय सांगाल? प्रतिकूल परिस्थिती राहू शकते. गीतेमध्ये कृष्ण स्वतः सांगतात की सर्वप्रथम आपल्या इंद्रियांवर आपल्याला संयम करायचे, कारण की इंद्रिया आणि पराण्याहूर इंद्रियभ्य परमनं तस्मात्त्वम इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ. सर्वात पहिले आपण इंद्रिय निग्रह करायला पाहिजे. म्हणजे आपण वाईट गोष्टी बघणे, जसे आपले सगळे सेन्सेस आहे ज्याद्वारे आपण इनपुट्स देतो सेन्सेसद्वारे मनाला, कारण की मन हा सर्व इंद्रियांचा राजा आहे. आपण सर्व इंद्रियांनी आपल्या मनाला इनपुट्स देत असतो, आणि त्याचं इनपुट तिथे कुठे चुकलं की मग जसं मी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही गणित सोडवतायत आणि गणित सोडताना समजा तुमची पहिली पायरी चुकली, पहिली पायरी चुकली तर तुमचं शेवटचं उत्तर चुकीचंच येणार आहे, गॅरंटीड. डेफिनेटली. तर त्या प्रकारे जे तुमचे इनपुट्स आहेत सगळ्या सेन्सेसच्या द्वारे, ते इनपुट्स आपण कंट्रोल केले पाहिजे. त्याला म्हणतात गार्बेज इन गार्बेज आउट, सॉफ्टवेअरचा प्रिन्सिपल आहे गिगो. तर गार्बेज जाईल तर गार्बेज आउट येईल. त्या प्रकारे आपण सर्वात पहिले आपल्या इंद्रियांना एक चांगला आहार दिला पाहिजे. म्हणजे बुद्धीला तुम्ही चांगली पुस्तकं वाचा. मी मूवी बघण्याच्या विरोधात नाही, चांगली मूवीज तुम्ही बघा जी तुम्हाला प्रेरणा देईल. मी मुलांना नीलबट्टे सन्नाटा अशी मूवी रेकमेंड करतो, किंवा जसं महाअवतार नरसिंह भक्तिप्रद मूवी आहे.
तर त्याच्याद्वारे काही तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर तुम्ही नक्की घ्या. पण जसं तुम्ही म्हणता जे आकर्षण आहे, मान्य आहे ते आकर्षण स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या आकर्षणापासून आपण स्वतःला जेवढं सेफ दूर ठेवता येऊ तेवढं स्वतःला ठेवू शकतात, जेणेकरून आपण त्या दिशेला वाहून जाणार नाही. हा एक सर्वप्रथम उपाय आहे. जसं आपण सोशल मीडिया देखील वापरतो, तर त्यामध्ये पण आपण स्वतःला जसं पॅरेंटिंग कंट्रोल इत्यादी करू शकतो. आणि काही साईट्स असतात ज्या आपण ब्लॉक करून ठेवू शकतो, ज्याच्याद्वारे इंद्रियांना चुकीचा आहार आपल्याला मिळणार नाही. आणि एकदा इंद्रियांना चांगला आहार दिला की मग इंद्रिय पुन्हा ते वाईट गोष्टीच्या मागे जात नाही. त्यानंतर ना इंद्रियांना वळण लागतं ते. एकदा वळण लागलं. आणि दुसरं म्हणजे फोकस. जर तुम्ही ऑलरेडी काही उद्देशासाठी काम करतायत, जसं अब्दुल कलामजींना एकाने प्रश्न विचारला, तुम्ही लग्न का नाही केलं? तर कलामजींचं उत्तर होतं की मी रिसर्चमध्ये एवढा व्यस्त होतो की 60 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. म्हणजे ही वॉज फोकस्ड. तर एखादा व्यक्ती फोकस्ड असेल, त्याला उच्च ध्येयासाठी तो कार्य करत असेल, तर ह्या गोष्टींवर विजय प्राप्त करणं एवढी अवघड गोष्ट नाही असं मला वाटतं. याच संदर्भात गेट सेट गो पुस्तकामध्ये मी वाचलं की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाची 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक खूप सुंदर श्लोक शास्त्रामध्ये आहे ज्याचा आधार घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांसाठी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या एकदा परत सांगाल का? हा, विद्यार्थ्यांचं जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही डूज आहे, काही डोंट्स आहे. डूज अँड डोंट्स. तर 5 डूज आणि 8 8 डोंट्स. तर 5 डूज जे आहे ते काकचेष्टा, बकोध्यानम, श्वाननिद्रा तथैव च अल्पाहारी, गृहत्यागी, विद्यार्थी पंचलक्षणम. 5 लक्षणं आहेत विद्यार्थ्याची. काकचेष्टा म्हणजे कावळ्यासारखे, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ क्रो, आपण जे म्हणतो, thirsty व्हेरी crow. फेमस स्टोरी. की तो तहानलेला कावळा. मग त्या कावळ्यापासून मी खूप सारे शिकवण पण त्यामध्ये दिले आहे की 7-8 गोष्टी आपण शिकू शकतो ऍक्च्युली. म्हणजे त्याच्यासाठी मेहनती राहणं. इव्हन अजून मी जी व्हॉट्सअपची स्टोरी पासून सुरुवात केली की त्याच्यापासून लेसन आपण दिलेलं आहे की नेव्हर गिव्ह अप. नेव्हर गिव्ह अप. कावळ्याने सोडले नाही आपले प्रयत्न सोडले. छोटी छोटी दगड त्याने उचलले, त्याला जेवढे पकडता येतील. तर काकचेष्टा म्हणजे कावळ्यासारखं नेहमी प्रयत्नशील राहणे. बको ध्यानम म्हणजे जो बगळा आहे तो एका पायावर बसून आपल्याला ध्यान करताना दिसत असतो. तर तशा प्रकारचं ध्यान म्हणजे तशी काही आसनं मुलं करू शकतात ज्याने कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सुधारू शकतं. आम्ही विद्यार्थ्यांना काकासन, बकासन, ताडासन, वृक्षासन हे शिकवतो, ज्याच्याद्वारे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये वृद्धी होते. आणि ती कॉन्सन्ट्रेशन जर तुमच्या हात असेल तर तुम्ही कुठली गोष्ट साध्य करू शकता. आणि एक उद्देश मोठा असायला पाहिजे. म्हणजे तो बगळा असतो की छोटे मासे त्याच्याजवळ येऊन जातात पण तो पकडत नाही, पण मोठ्या माशावर झेप काढतो. बरोबर झेप घालतो. त्या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील तुमच्या उद्देशामध्ये, पण तुम्ही मोठा उद्देश जेव्हा ठेवत असतात तेव्हा तुम्ही या छोट्या गोष्टींवर मात करू शकता. जे दिसलं ते खायचं जर बगळ्याने प्रयत्न केला, छोटा मासा आला, त्याला घेतला आणि खाल्लं, तर मोठा दूर राहील. मोठा दूर राहील, त्याला खातच नाही येणार. मोठा दूर राहील, मोठा जवळ येणार नाही. कारण की त्या माशांना वाटतं हे काहीतरी मला रिस्की वाटत नाही, डेड हा एका बाहेर उभा आहे, कॉन्सन्ट्रेट एका ठिकाणी स्तब्ध येतो. त्या स्तब्धतेमुळे, स्थिरतेमुळे त्याच्याकडे मासे येतात की ह्याच्यात रिस्क नाहीये. तर तो छोटे खात बसला की मोठ्यांना कळेल की हा जिवंत खातोय, मोठी ऑपॉर्च्युनिटी येणार नाही. तर त्यामुळे हे बको ध्यानम. तिसरा आहे श्वाननिद्रा. श्वाननिद्रा म्हणजे कुत्र्यासारखं अलर्ट असणे. कुत्रा जेव्हा तुम्ही रस्त्याने जातात, तुम्ही असं धाड केलं की कुत्रा उठून जातो. त्या प्रकारे मी मुलांना सांगतो, मी अलार्म वाजला की उठून जायला पाहिजे. स्नूज वर नाही टाकलं पाहिजे. तर वेकर्स राहिलं पाहिजे, स्नूजर्स नको व्हायला लाईफ मध्ये. आणि अल्पाहारी म्हणजे जी 5 इंद्रिय आहे, 5 इंद्रियांना 5 इंद्रियांचा आहार असतो. जिवेचा आहार भोजन आहे, पण 5 इंद्रियांचा आहार आहे. डोळ्यांना पण बघायला काही पाहिजे, कानांना काहीतरी ऐकायला पाहिजे, त्यांचा देखील आहार आहे. हा आहार आपण अल्प केला पाहिजे. म्हणजे वी शुड नॉट एक्सप्लॉइट सेन्सेस. आपल्या इंद्रियांचा आपण उपभोग नाही केला पाहिजे. केवळ ते ज्ञानप्राप्तीची साधने, त्याच्याद्वारे ज्ञान पाहिजे तेवढं प्राप्त करा, पण त्यांच्याद्वारे उपभोग घेऊ नका. आणि खास करून विद्यार्थ्यासाठी सांगितले, कारण की विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त करायचंय म्हणून म्हटलं विद्यार्थिनः कुतः सुखम, सुखार्थीचे त्यजेत विद्या, विद्यार्थीचे त्यजेत सुखम. जर तुम्हाला विद्यार्थी व्हायचा असेल तर सुखार्थी नाही होता येणार, आणि सुखार्थी व्हायचं असेल तर विद्यार्थी राहणारच नाही. तो सुखार्थी होईल, त्याला सुख पाहिजे. आणि इंद्रियांद्वारे फक्त सुख प्राप्त करत राहिला तर त्या विद्या कशी अर्जन करणार? त्यामुळे विद्यार्थी तो राहतच नाही. त्यामुळं अल्पाहार, त्याच्या इंद्रियांचा संयम, इंद्रियांचा निग्रह हे आवश्यक आहे. जसं वैदिक काळामध्ये गुरुकुल असायचे तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन असायचं. ब्रह्मचर्याचं पालन हे विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे. आणि 5वं म्हणजे ग्रहत्यागी. ग्रहत्यागी म्हणजे घर सोडा असं नाही म्हणत मी, पण ग्रहत्यागी म्हणजे घरी नसताना जेव्हा व्यक्ती बाहेर असतो तेव्हा तो एक जबाबदार व्यक्ती म्हणून राहत असतो. मग स्वतःच्या गोष्टी स्वतः करणे, त्या गोष्टी वेळेवर करणे, जबाबदार असणे, नियमबद्ध जीवनशैली जगणे, या सगळ्या तो करत असतो. त्यामुळे तशा प्रकारचं जीवन नेहमी जगत राहू शकतो व्यक्ती. घरामध्ये असून सुद्धा ग्रहत्यागी व्यक्तीप्रमाणे त्यांनी राहू पाहिजे. तर ह्या 5 गोष्टी केल्या तर विद्यार्थी नक्की सफल होऊ शकतात असं मला वाटतं. म्हणून मी तो श्लोक आणि त्याच्यातनं मिळणारे वेगवेगळ्या शिकवणी दिल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे खूप आवश्यक आहे
की या 5 गुणांचा अंगीकार करावा आणि 8 गुणांचा त्याग करावा. म्हणजे शॉर्टमध्ये त्या 8 गोष्टी सांगाल विद्यार्थ्यांसाठी काय नको करायला? हा, जसं त्या श्लोकमध्ये आपण सांगितलेलं आहे, कामम क्रोधम तथा लोभम स्वाद शृंगार कौतुकम अतिनिद्रा अतिसेवा. विद्यार्थी ही अष्टवर्जेत 8 गोष्टी त्यागल्या पाहिजे त्यागल्या त्यांनी. पाहिजे. काम म्हणजे जशा प्रकारे आपण सांगितलं की अनावश्यक आकर्षण, हम्म. ते नसायला पाहिजे. क्रोध नसायला पाहिजे, कारण की क्रोध जर तुम्ही करत असाल तर मन अशुद्ध होतं. आणि डॉक्टर पेनफिल्ड यांचा एक रिसर्च 1970 मध्ये त्यांनी केला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही जो काही अभ्यास करतायत तो ग्रास्पिंग तुम्ही करतायत, तर 70% ग्रास्पिंग तुमच्या प्रपोर्शन असतं भावनांशी निगडीत आहे. तुमच्या भावना शुद्ध आणि प्रसन्न असेल तुमचं चित्त, तर तुम्ही ग्रास्प करू शकता. तुम्ही क्रोधी झालेला असाल कोणावर आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तुमच्या मनामध्ये काय घुसणारच नाही. घुसणार. त्यामुळे क्रोध वर्जन सांगितलेलं आहे. लोभ म्हणजे अतिलोभ, जे चित्त अशांत करतं. आणि आपल्याला चित्त शांत पाहिजे जर एकाग्रता हवी असेल तर, त्यामुळे लोभही नको. स्वाद म्हणजे केवळ स्वादिष्ट भोजन, जसं आपण म्हणतो ना, इंद्रिय निग्रह असायला पाहिजे. तर तिथे स्वादासाठी भोजन नसायला पाहिजे, ते पौष्टिकतेसाठी भोजन असायला पाहिजे. मला एनर्जी हवी आहे आणि म्हणून मी करतोय, नाही तर मला आता पोट भरलं आहे पण आता मला फक्त कोल्ड्रिंकची भूक आहे बाकी काही नको. फास्ट फूडची भूक आहे. फास्ट फूडची भूक आहे. तर विद्यार्थ्यासाठी ते वर्जित सांगितलेलं आहे. स्वाद शृंगार, अतिशय म्हणजे शृंगारमध्ये तो व्यक्ती ब्युटी पार्लरमध्ये तासन तास घालवतोय, अभ्यास कधी करणार? कौतुकम, कौतुकम म्हणजे लुलुथुपू करते ना आई त्याची, बाळा हे घे रे, बाळा हे कर रे, बाळा असं कर रे, तसं तशा प्रकारचे कौतुकची अपेक्षा नाही असायला पाहिजे. की त्याने स्वतःचं डिसिप्लिन लाईफ स्वतः जगायचं, मला उठायचं, मी अभ्यास करणार आहे आणि मी या गोष्टी करणार आहे, फोकस असेल तर मला कौतुकाची अपेक्षा नाही. आणि अतिनिद्रा, जर व्यक्ती अतिनिद्रा घेत असेल तर व्यक्ती आळशी होतो. श्रील प्रभुपाद सांगतात आपल्या तात्पर्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये गीतेच्या, व्यक्तीला 6 ते 7 तास झोप आवश्यक आहे आणि पुरेशी आहे. त्यापेक्षा जर तुम्ही अधिक घेत असाल तर व्यक्ती आळशी बनतो, आणि आळशी व्यक्ती बनला तर तो त्याचा उत्साह कुठेच राहत नाही. मग अभ्यासासाठी तर उत्साह आवश्यक आहे, निश्चय आवश्यक आहे, आणि आळस त्या गोष्टीने मारून टाकतो. त्यामुळे अतिनिद्रा वर्जित सांगितली आहे. आणि शेवटचं सांगितलंय त्यांनी अतिसेवा. अतिसेवा म्हणजे खूप काबाड कष्ट करणे, खूप मेहनत करणे. जसं एखादा आपण म्हणतो ना की रस्त्यावर काम करणारा किंवा एखादा मजूर आहे, मजूर जशी मजुरी करतो, खूप मेहनत घेतो आणि त्यानंतर तो झोपतो, त्याला झोप पण जास्त आवश्यकता असते, त्याला भोजनाची पण जास्त आवश्यकता असते. तर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची अतिमजुरी अति काबाड कष्ट त्याला वर्जित सांगितले आहे, कारण की त्याला फोकस अभ्यासावर द्यायचा आहे. आणि पुढे जाऊन मेहनत करण्यासाठी काम करायचं असेल तर तेव्हा त्याची मेहनत करू शकतो नक्कीच. पण आता जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये, त्यामुळं कदाचित चाइल्ड लेबर म्हणतात ना, नको असायला हवे. कदाचित त्यासाठी देखील असू शकतं, कनेक्शन असू शकतं. तो धागा जोडला असू शकतो कदाचित, की त्यांनी ते नाही करायला पाहिजे, कारण त्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि अभ्यास हे थोडं सॉफ्ट काम आहे, हार्ड काम त्यांनी आता नाही करावं, नंतर जेव्हा वेळ तेव्हा ते करू शकतात. अशा ह्या 8 गोष्टी आहे, ज्या जर वर्ज्य केल्या एखाद्या विद्यार्थ्याने आणि त्या 5 गोष्टी ज्या करायच्या त्या सांगितल्या, त्या केल्या, तर आपण म्हणतो त्याला सफल तिकडे जाण्याची आवश्यकता नाही, सफलता त्याच्याकडे चालून येईल. त्याला पळायची आवश्यकता नाहीये, सफलता त्याच्याकडे पळत येईल. खूप छान प्रोजे. एक विद्यार्थी आपल्या विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासासाठी किंवा पुढे आपल्याला जे यश मिळवायचं आहे त्या यश मिळवण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आणि त्या तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितल्यात. पण बऱ्याचदा असं बघायला मिळतं की विद्यार्थ्यांना थोडंसं बॅलन्स करायला अवघड जातं. थोडीशी मौज मजा पण करायची असते, परंतु अभ्यासावर एकाग्र चित्त होऊन तिकडे फोकस पण करायचं असतं. आणि त्यातच जर तो अध्यात्माकडे वळाला तर आध्यात्मिक कार्य सुद्धा करायचं असतं आणि अभ्यास पण चांगला करायचा असतो, करिअर पण चांगलं घडवायचं असतं. विद्यार्थी दशेमध्ये एकूणच सगळ्या युवा वर्गासाठी हे बॅलन्स कसं करायचं जेणेकरून तो एक्स्ट्रीमिस्ट नाही बनणार? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऍक्च्युली, की जसं आपण म्हणतो ना की हा बॅलन्स राहत नाही बऱ्याचदा. बॅलन्स तसं पाहिलं तरी ही एक खूप, ज्याला आपण म्हणतो ना, एक डायनॅमिक संकल्पना आहे, स्टॅटिक नाही आहे ती. मी नेहमी उदाहरण देतो की जर मी सायकलवर चाललो आहे, सरळ सायकलवर चाललो असेल तर तेव्हा त्याच्या सरळ रस्ता असेल तर त्याच्यासाठी ती जी परिस्थिती आहे तो बॅलन्स आहे. जेव्हा मला टर्न घ्यायचा आहे रस्त्याने तेव्हा माझी सायकल इन्क्लाइन होईल थोडीशी, अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. तेव्हा जर मी म्हटलं की मी सरळ राहील तर मी पडेल, तेव्हा मला अँगलमध्ये राहायला लागणार आहे. आणि त्यावेळेस त्या वळणावर ती बॅलन्स स्थिती आहे जी की इन्क्लाइंड आहे. आणि अजून एक उदाहरण मी देतो, रस्त्याने जेव्हा तुम्ही चालता, हे दोन्ही रस्त्याचे उदाहरण आहे.
जेव्हा तुम्ही मोकळा रस्ता असता तेव्हा तुम्ही सुसाट गाडी चालवतात, पण जेव्हा स्पीड ब्रेकर आणि ट्रॅफिक जॅम मध्ये असतात तेव्हा तुम्ही खूप हळू आणि दबकून गाडी चालवतात. त्या प्रकारे विद्यार्थ्यांनी ऑब्झर्व केलेलं असतं की जेव्हा परीक्षा असते तेव्हा खूप अभ्यास असतो आणि करूही शकतात ते, पण जेव्हा परीक्षा नाहीये तेव्हा आपण त्याची पूर्वतयारी म्हणून काहीतरी करू शकतात. तर बॅलन्स हा एक डायनॅमिक संकल्पना आहे. तर त्या डायनॅमिक संकल्पनेनुसार आपण आपलं जीवन जे आहे ते यापन करू शकतो. त्यानुसार आपण त्याला ढाचा बनवू शकतो की ठीक आहे, तुम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट हवी आहे, आपण त्याच्या विरोधात नाहीये. मनोरंजन मन सर्वांना आहे आणि त्याला रंजन करण्याची आवश्यकता आहे, पण आपण केवळ आणि केवळ मनोरंजन करत राहिलं तर हे होणार नाही. बुद्धिरंजन होणारच नाही. बुद्धिरंजन होणार नाही आणि केवळ हेच करत राहिलं तर इथे काहीतरी मिसिंग आउट व्हायला लागेल. त्यामुळं जसं हप्ताभर तुम्ही मेहनत घेताय, अभ्यास करताय, रविवारच्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे, तुम्हाला थोडा मूवी बघायचा आहे, त्यातही मी सांगतो की त्यातून तुम्हाला प्रेरणादायी काय आहे. म्हणजे तुमचं हे उद्देश अतिशय स्पष्ट पाहिजे की अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम. म्हणजे जे मी आज मला उद्देश ठेवलंय, मला चांगलं करिअर जसं तुम्ही म्हटले मला ते प्राप्त करायचंय, त्याच्यासाठी अनुकूल जे आहे ते मी घेईल. म्हणजे एंटरटेनमेंटच्या ऐवजी मी एज्युटेनमेंट कसं करता येईल तिथे मी ध्यान देईल, लक्ष देईल, तिथून मी ज्ञान प्राप्त करेल. मी मूवी बघेल, पण असा मूवी बघेल जो माझ्या ध्येयाकडे घेऊन जाणारा मूवी असेल. त्याच्यापासून मला परावृत्त नाही करणार. दूर घेऊन जाणारा मूवी नसायला हवा. तर आपण मजा मस्तीच्या विरोधात नाही आहोत त्या प्रकारे, पण नॉट ऍट द कॉस्ट ऑफ माय गोल. आणि जर एखाद्या व्यक्ती भगवंतांची भक्तीचा अंगीकार करतोय तर तो बॅलन्स त्याला नक्कीच साधता येऊ शकतो. जर तो, काही लोक म्हणतात की तुम्ही ध्यान कराल, जप कराल तर तुमचा वेळ वाया जातोय, पण मी असं म्हणतो की ऍक्च्युअली जो ध्यान आणि जप याच्यामध्ये जो वेळ दिला गेलाय, ज्याच्याद्वारे मन नियंत्रण झालंय, ते नियंत्रित मन किती फोकस होऊन काम करू शकतंय पुढे, म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. म्हणजे एकच तासाचा अभ्यास तुम्ही ध्यानासहित कॉन्सन्ट्रेशन एकाग्र चित्ताने करा, आणि डिस्ट्रॅक्टेड अभ्यास 2 तास जरी केला तरी तो डोक्यात घुसत नाहीये, लक्षात राहत नाहीये, त्याचा फायदा काय. त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त आउटपुट करायचं असेल तर 5 मिनिटं ध्यान केल्याने काय काय बिघडतंय, काय वाईट आहे. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा प्रत्येक गोष्टींना, ह्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपला दिवस विभाजित करावा. म्हणजे काही वेळ आहे जो माझा अभ्यासासाठी आहे, काही वेळ जो आहे माझ्या भक्तीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी आहे, ज्याच्यामध्ये मी गीता वाचन करेल किंवा मंत्रजप करेल, काही वेळ आहे जो माझ्या मित्रांसाठी आहे, आपण सर्व सामाजिक प्राणी आहोत, मला त्यांच्यासाठी पण वेळ द्यायचा आहे, आणि काही वेळ आहे जो माझ्या खेळासाठी आहे. आम्ही मैदानावर खेळायला सांगतो विद्यार्थ्यांना, खेळा तुम्ही, घाम येऊ द्या तुमच्या शरीराला, मोकळी होऊ द्या रंध्र, जो आता खूप रेअर होतो चाललाय. जो होत नाहीये आजकाल. घाम येतो लोकांना फक्त मोबाईलवरची गेम खेळत. तर तुम्ही खेळा, मैदानी खेळ खेळा. तर अशा प्रकारे जर त्यांनी विभाजन केलं, आणि तसं तुम्ही बघाल तर गेट सेट गो या पुस्तकाचेच 5 विभाजन आहे. एक शारीरिक विभाग आहे, एक मानसिक आहे, एक सामाजिक आहे, एक अकॅडमिक आहे आणि एक आध्यात्मिक आहे. मग प्रत्येकाला तुम्ही थोडा थोडा वेळ देऊ शकता की, याला आपण म्हणतो बॅलन्स. जर प्रत्येक, जसं आपलं 3 रूम किचन असेल तर आपण दिवसभरामध्ये सगळ्या खोल्यांमध्ये जातोच की, जे एखादी खोली तिच्यामध्ये आपण कधी गेलोच नाही तर मग केवळ धूळ साचेल आणि मग ती साफ करायला खूप कष्ट घ्यावे लागतील. त्या प्रकारे ह्या 5 खोल्या आहे आपल्या जीवनाच्या, तर प्रत्येक खोलीमध्ये दिवसात जाणं आवश्यक आहे. मग ती अभ्यासाची खोली असो, म्हणजे अभ्यास करण्याची म्हणतोय, ती अध्यात्माची असो किंवा शारीरिक विकासाची असो, या सगळ्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. आणि तोच एक वास्तविक पाहिलं तर बॅलन्स आहे. कारण की जर इम्बॅलन्स झाला तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. गाडीला जसं मी म्हणतो की 5 चाकं असतात, म्हणजे 4 व्हीलर असेल तर तिची 4 चाकं रस्त्यावर आणि 1 चाक हातामध्ये, स्टिअरिंग व्हील. या 5 बॅलन्स पाहिजे, कारण की ते कुठे ना कुठे कनेक्टेड आहे सर्व एकमेकांना. तुमचं जर टायर एक पंक्चर झालं आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. त्या प्रकारे हे जे 5 व्हील्स आहे ते बॅलन्स करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक टायरमध्ये तुम्ही हवा भरतायत की नाही हे तुम्हाला बघायचं आहे. जेव्हा सर्वांमध्ये हवा व्यवस्थित असेल आणि जर तुम्ही स्टिअरिंग चांगल्या प्रकारे गाडीला स्टिअर करत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयाकडे जाऊ शकता. कारण की आपल्याला अल्टिमेटली ध्येय गाठायचं आहे, हा मूळ उद्देश आहे. ध्येय नसेल तर तुम्ही काही करा, काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला उच्च ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे 5 खोल्या ज्या तुम्ही सांगितल्या, चाकाचं उदाहरण दिलं, पंचकोशशी संबंधित आहे. एक प्रकारे आहे, एक प्रकारे आहे. फक्त यामध्ये पंचकोश आम्ही 1-2 गोष्टी एकत्रित केल्या, कारण की मला अकॅडमिक टाकायचं होतं. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, म्हणजे त्यांनी रिव्हिजन कशी करावी, म्हणजे त्यांनी वर्गामध्ये ध्यान कसं द्यावं, सेल्फ स्टडी करायला सांगतात लोक, सेल्फ स्टडी कसा करावा, तर हे त्यात सांगायचं होतं. हा पंचकोश मध्ये मुद्दा येत नाही, त्याच्यामध्ये वैज्ञानिक हा मुद्दा असतो, म्हणजे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश आम्ही जो आहे तो मनोमय कोश मध्ये थोडा घेऊन, बाकी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बुद्धीचा विकास हा तिथे मुद्दा आहे. एक दृष्टिकोनातून पंचकोश विकासच आहे तो. एकदा रिपीट करूया ते 5 कोश. एक आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे तुमचा शारीरिक विकास.
दुसरा आहे मनोमय कोश, म्हणजे तुमचं मन किती शांत आहे, मन किती एकाग्र आहे, तुमच्या भावना तुमच्या किती नियंत्रणामध्ये आहेत, म्हणजे तुम्ही रिॲक्ट करताय परिस्थितींना की तुम्ही रिस्पॉन्ड करताय, याला म्हणता मानसिक मनोमय कोश. तिसरा आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश, माझा प्राण किती बलवान आहे, प्राण किती संतुलित आहे. कारण की आज जे लोक म्हणतात ना कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स, ऍक्च्युली जेव्हा प्राण बलवान तेवढा व्यक्ती कॉन्फिडंट, तेवढा कॉन्फिडंट. कारण की प्राणाचा संबंध आहे सर्व गोष्टींशी. त्यामुळे प्राणायाम हा शब्द त्यापासून झालेला आहे. मग प्राणायाम केल्याने तुमचे प्राण बलवान होणार आहे, प्राणमय भोजन केल्याने प्राण बलवान होणार आहे. आज आपल्याला प्राणमयाची संकल्पना अन्नमयाशी जोडली गेली पाहिजे. उदाहरण सांगतो, भोजनाचं शेल्फ लाईफ असतं हो. म्हणजे दूध आहे, जर त्याला आम्ही गरम करून 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 त्याला टिकवलं नाही तर ते उद्या नासणार आहे. म्हणजे शेल्फ लाईफ कमी पण ते शरीराला चांगलं. आणि अशा प्रकारे आज मार्केटमध्ये अशा गोष्टी मिळतात ज्यांचं शेल्फ लाईफ खूप आहे. ऍपल मी एकदा बघितलं, 1 महिना झाला तरी ते सडायला तयारच नाही. म्हणजे मग त्यामध्ये काहीतरी आर्टिफिशियल artificial आहे. काहीतरी ऍड केलं. प्लास्टिक तुम्ही ठेवा पडून राहील, ते खराब होणार नाही. ज्याची शेल्फ लाईफ जास्ती ते शरीराला हानिकारक. म्हणजे जे जे भोजनामध्ये प्राण नाहीये ते भोजन तुम्ही कराल तर ते अन्नमय पण विकास करणार नाही, प्राणमय पण विकास करणार नाही. हे इंटिग्रेटेड आहे. चौथं आहे विज्ञानमय, म्हणजे तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे की तुम्ही किती कठीणातल्या कठीण गोष्टींना लगेचच्या लगेच समजू शकतात. तुमची बुद्धी किती विशाल आहे. आपण व्यासदेवांना प्रणाम करताना म्हणतो ना, नमस्ते व्यास विशाल बुद्ध आहे. बुद्धी किती विशाल आहे की वेगवेगळ्या गोष्टींचं आकलन करू शकतोय तो व्यक्ती. तर ती विशाल बुद्धी, शुद्ध बुद्धी, हे बुद्धीचे लक्षण आहे. कुशाग्र तीक्ष्ण बुद्धी. आणि पाचवा आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश म्हणजे शेवटी आपण सर्व आत्मा आहोत. उपनिषद सांगतात आनंदमयोभ्यासात, तो आपल्याला आनंद अनुभवायचा आहे, आध्यात्मिक आनंद. आणि तो जसा मासा पाण्यातनं त्याला बाहेर काढला की तो तडपतो आणि तो आनंदी होऊ शकत नाही. त्याला पुन्हा पाण्यामध्ये टाकले की तो स्वाभाविक स्थितीमध्ये येतो आणि तो सुखी होऊ शकतो. तर त्या प्रकारे आपला आनंदमय कोश. तर ह्या 5 कोशांचा आपण विकास केला तर आपला वास्तविक व्यक्तित्व विकास होऊ शकतो, ज्याला म्हणतात सर्वांगीण विकास. हे 5 अंग आहे, 5ही अंगांचा विचार केला म्हणून सर्वांगीण झालं. यातलं एकही अंग राहिलं की तो सर्वांगीण नाही. हे ऍक्च्युली खरं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. ऍक्च्युली मी जेव्हा मला लोक बोलवतात की तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सेशन घ्या, तर मी त्याला म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट द वेदिक वे. येस. आणि हे पंचकोशाबद्दल मी त्यामध्ये बोलत असतो. याच्यामध्ये विस्ताराने सेशन आहे, 2 तासाचा तो वर्कशॉप चालतो. मी तुम्हाला 5 मिनिटात सांगितलं. ही कला आहे प्रभूजी तुमची, खूप क्लिष्ट विषय सुद्धा सहज सोपा करून सांगून देणे. प्रभूजी, शेवटी विद्यार्थ्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत की आध्यात्मिक दृष्ट्या त्यांनी ह्या कराव्यात, बाकी नाही केलं तर चालेल पण ह्या गोष्टी त्यांनी कराव्याच, ज्याची सांगड त्यांच्या अभ्यासासाठी किंवा इतर प्रगतीसाठी खूप सहाय्य करेल? विद्यार्थ्यांनी कराव्याच अशा आम्ही त्यांना एबीसीडी सांगतो. ए म्हणजे त्यांचं असोसिएशन. कारण की विद्यार्थी दशेमध्येच लोक भरकटत असतात. त्यांना चांगला संघ मिळाला पाहिजे. चांगला संघ असेल तर व्यक्ती उन्नती करू शकतो. सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळत होते, त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर, आणि त्यांच्याबरोबर अजून एक विद्यार्थी होता आचरेकरांचा, तो आहे अजित. अजितला वाईट संगत लागली. जो सचिनपेक्षा चांगला खेळायचा तो आज नाला सोपाराच्या झोपडपट्टीमध्ये 200 स्क्वेअर फूट मध्ये जगतोय. आणि सचिन त्याला चांगली संगत मिळाली, त्यांचे भाऊ त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. चांगली संगतीमध्ये ते पुढे गेले आणि आज भारतरत्न घेऊन बसलेले आहेत. संगत आपलं डेस्टिनी ठरवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी हे सांगतो की तुमची संगत सगळ्यात पहिले चांगली असायला हवी. दुसरं म्हणजे बी, पुस्तकांचं वाचन. बुक्स. कारण की आपल्या मराठीमध्ये म्हणतो ना, वाचाल तर वाचाल. तर ते वाचन त्यांचं राहायला पाहिजे. म्हणजे नुसतं अभ्यासी पुस्तकच नव्हे तर त्याबद्दल ज्याला आपण म्हणतो ना की एक्स्ट्रा करिक्युलर अवांतर वाचन, आणि ज्याच्यामध्ये भगवद्गीता इत्यादी ग्रंथ. मी अब्दुल कलामांच्या घरी गेलो होतो, रामेश्वरमध्ये ज्यांचा जन्म झालेला दक्षिण भारतात. त्यांची लायब्ररी आम्हाला बघायला मिळेल. आजही आपण त्यांचं घर बघू शकतो. अब्दुल कलामांच्या लायब्ररीमध्ये भगवद्गीता, वेद, रामायण, महाभारत हे ग्रंथ आम्हाला दिसलेत. आणि त्याचबरोबर अतिशय मॉडर्न विज्ञानाचे ग्रंथ देखील आपल्याला दिसले. तर विद्यार्थी जेवढे वाचत राहतील, इलॉन मस्कचं उदाहरण घ्या, मिलियनियर ते वाचून बनले फक्त, बाकी काही नाहीये. बिल गेट्स दरवर्षी त्यांची यादी प्रस्तुत करतात. मागच्या वर्षभरामध्ये मी ही 50 पुस्तकं वाचली. म्हणजे ही सगळी लोक सफल झाली. त्यांच्या सफलतेचं कारण ते सांगता आम्ही पुस्तकं वाचतो म्हणून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझं हे दुसरं सांगणं आहे की बी म्हणजे तुम्ही पुस्तकांचं वाचन, बुक्स तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. तिसरं आहे सी म्हणजे चॅन्टिंग.
भगवंतांच्या दिव्य नावाचा जप हा विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. नमस्कार. का? कारण की ज्याच्याद्वारे त्यांच्या मनावर नियंत्रण येईल, त्यांचं मन भरकटणार नाही इकडे तिकडे. एक भगवंतांची कनेक्ट डेव्हलप होतोय तिथे. आणि जेव्हा तुमचा कनेक्ट डेव्हलप होतोय तेव्हा एक आतून समाधान, शांती प्राप्त होत असते. चित्त शुद्ध आणि शांत होत असतं. ज्याद्वारे एकाग्रता हा बाय प्रोडक्ट आहे फक्त. आणि डेफिनेटली. ते चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे डी म्हणजे डाएट त्यांचं, की विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की तुम्ही जे मिळेल ते खाऊ नका. आजकाल एक खूप सुंदर संकल्पना प्रसिद्ध होते, तुम्ही ऐकलं असेल, कॉन्शियस इटिंग. येस. आय एम कॉन्शियस अबाउट व्हॉट आय एम इटिंग. मी काय खातोय त्याच्याबद्दल मी सजग आहे. याला म्हणतात सजगता, अवेअरनेस. कारण की माझे मन तसं बनणार आहे. मनामध्ये आहार शुद्ध, सत्वशुद्धी, ध्रुवा स्मृती, स्मृतिर्लब्ध्वा सर्व ग्रंथीनां विप्रमोक्ष. म्हणजे तो आहार तुमच्या मोक्षापर्यंत लिंक केलेला आहे जर आपल्या वैदिक परंपरेमध्ये. तर विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही थोडं फास्ट फूड पासून दूर राहा. घरगुती बनलेलं भोजन जेवढं असेल तेवढं अतिशय चांगलं. आणि जर त्या भोजनाच्या माध्यमातून त्यांचं मन शांत आणि एकाग्र होत असेल, कारण की विद्यार्थी दशा म्हणजे युवा आणि त्याच्यामध्ये इंद्रिय प्रबल आहे. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन ऑलरेडी समाजात खूप आहे. तुमची पण इंद्रिय प्रबल आहे, म्हणजे जोड्या जोडू असंच झालं फक्त. तर ठीक आहे, आपण बाहेरचं वातावरण खूप जास्ती बदली करू शकत नाही. माझ्या इंद्रियांवर संयम तर मी करू शकतो, जो भोजनातनं प्राप्त होत असतो. कारण सगळ्या भोजनाची सुरुवात जिव्हाग्रे, जिव्हा अग्रभाग आहे, तिथून सगळं सुरुवात होते. मग इथे जर आपण नियंत्रण केलं तर बाकी सगळं, रूप गोसावी म्हणतात जिव्हा वेगम, सुरुवात तिथून आहे. मग तिथून जर तुम्ही नियंत्रण केलं आणि विद्यार्थ्याचे 5 गुण बघितले, पण अल्पाहारी पण होतं, तो भोजनाशी कुठे ना कुठे संबंध आहे. तर विद्यार्थ्यांनी त्यांचं भोजन संयमित केलं. आणि त्यामध्ये मी सांगतो वेळेवर भोजन घेणे, योग्य मात्रा असणे, आणि भोजनामध्ये काय असावं काय नसावं हे जर त्यांनी निर्धारित रेग्युलेटेड लाईफ. हा. आणि मी याला उच्च विचार म्हणतो. आज भारताचे पंतप्रधान कुठे गेल्यानंतर ते काय खातील हे निर्धारित असतं. म्हणजे ही इज कॉन्शियस अबाउट व्हॉट इज गोइंग टू ईट. आमच्या मंदिरामध्ये एकदा राज्यपाल आले होते, हरियाणाचे राज्यपाल आले होते, आणि आम्हाला सांगितलं होतं की त्यांची तुम्हाला व्यवस्था करायची प्रसादाची. आम्ही जेव्हा भोजनाची त्यांची व्यवस्था केली, त्यांची जी टीम आली होती त्यांनी पहिले विचारलं होतं, हा जो तुम्ही वस्तू आणल्या ह्या कुठल्या किराण्याचे, त्याची बिलं आम्हाला हवीत. म्हणजे इथपर्यंत ते लोक बघतायत की तुम्ही काय, म्हणजे जेवढा मोठा व्यक्ती तेवढा तो सतर्क राहतो. आपण का मोठं बनू नये? आम्ही मोठ्या माणसांसारखं जेवण करतो, आम्ही सतर्क आहोत, आम्ही कुठे आणि काय खाणार याबद्दल. जे मिळालं ते खाऊ, असा जर विचार असेल तर बनणारही तसेच. मग तो तसा भिकारी असतो. मी काहीही खातो आणि आम्हाला काहीही चालतं, ते तर कुत्रे झाले रस्त्यावरचे. पण आम्ही आमचे उच्च विचाराने जगणारे लोक आहोत. आम्ही सतर्क आहोत, आम्ही काय खाणार त्याबद्दल. आणि जर तसं उच्च भावना ठेवली, विचार उच्च असले, तर आपण उच्च स्थितीला प्राप्त करू शकतो, यामध्ये संशय नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे विद्यार्थ्यांना सारांशमध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर ABCD हे त्यांनी करावं, त्यांचं जीवन सफल. खूप छान रोजी. तर विद्यार्थ्यांसाठी ABCD, करायच्या 5 गोष्टी, टाळायच्या 8 गोष्टी, आणि हे सगळं करत असताना आपले पंचकोश यांचा विकास करायचा. धन्यवाद प्रोजी, खूप छान तुम्ही सांगितलं. आणि डेफिनेटली माझा हा विश्वास आहे की जो कोणी ह्या सिद्धांतांना ऐकून त्याच्यानुसार पालन करण्याचा प्रयत्न करेल, तो नक्की त्याच्या अभ्यासामध्ये आणि जीवनामध्ये यशस्वी बनेल. धन्यवाद प्रभूजी. खूप खूप धन्यवाद समुद्राय प्रभू, तुमचं देखील. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मराठीमध्ये युवकांना मार्गदर्शन करत असतात. ही एक आनंददायी गोष्ट आहे. ईश्वर तुम्हाला अशीच शक्ती देत राहो आणि जास्तीत जास्त युवकांपर्यंत मराठी भाषेच्या माध्यमातून तुम्ही पोहोचो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप साधुवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आमच्या हरिबोल मराठीच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हरे हरे कृष्ण.